चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाना मंजुरीत गैरव्यवहार आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न विशेष तपास पथकास अहवाल सादर करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ। चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर नव्याने मंजूर करण्यात आलेल्या मद्य परवानामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला। याबाबतच्या शासनाकडे अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्या। या संदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला। तेव्हा उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी मद्य परवाना मंजुरीत गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारीही शासनाकडे प्राप्त झाल्या असल्याची कबुली दिली। तसेच या संदर्भात चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या विशेष तपास पथकास अहवाल सादर करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। चंद्रपूर जिल्ह्यात 2015 मध्ये दारूबंदी करण्यात आली, मात्र ही बंदी कागदोपत्रीच होती। दारूची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली, बनावट दारूचा पुरवठा होऊ लागला। अखेर राज्य शासनानं 17 मे 2021 रोजी दारूबंदी उठवली, मात्र नंतर मद्य परवाने देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला। नियमांची पायमल्ली करून परवाने वितरित करण्यात आले। त्यामुळे 2015 पूर्वी असलेल्या 315 परवान्यांची संख्या 750 वर पोहोचली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निबंधक चेतन खारोडे आणि अधीक्षक अभय खताळ यांना 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली होती। त्यामुळे गैरव्यवहाराच्या आरोपाला बळकटी आली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी यावेळी केली। यानंतर मुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्च 2015 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात 519 अनुज्ञप्त्या कार्यरत होत्या। आता 31 मार्च 2025 पर्यंत ही संख्या 846 झाली। या प्रकरणी प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 रोजी गृह विभागाच्या निर्णयानुसार विशेष तपास पथक गठीत करण्यात आला। या पथकाला अहवाल सादर करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्या असल्याचं सांगितलं। एसीबीचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवान यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली। या विशेष पथकानं 2021 नंतर मंजूर झालेल्या नव्या परवान्यांची तसेच इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या अनुज्ञप्त्यांची व तक्रारदारांकडील दस्तऐवजांची चंद्रपुरात येऊन तपासणी केली आहे।